खिशात 1 रुपया नसतानाही दवाखान्यात भरती व्हायची वेळ आली तर काय कराल? ही एक योजना तुमचे 5 लाख रुपये वाचवेल. तुमच्या शेजारचे लोक ऑपरेशनसाठी सरकारी पैसे वापरतायत आणि तुम्हाला अजूनही माहिती नाही की तुम्ही ही पात्र आहात. आता रेशन कार्ड नसलं तरी ऑपरेशन फ्री. महाराष्ट्र सरकारचा हा नवीन नियम प्रत्येक नागरिकाला माहितीच हवा. नमस्कार मित्रांनो, मी अतुल श्याम वाघमारे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या बॉसवाला मराठी चॅनलमध्ये. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खरंच खूप महत्त्वाचा आहे आणि तो विषय म्हणजे महाराष्ट्र सरकारची आरोग्य योजना. आता तुम्ही म्हणाल, अरे अतुल, आरोग्य योजना तर खूप आहेत, यात नवीन काय आहे? तर मित्रांनो, आज आपण जी योजना बघणार आहोत ती खरोखरच खूप मोठी आहे. ही योजना फक्त गरिबांसाठी नाही, फक्त रेशन कार्ड असलेल्यांसाठी नाही, तर ही योजना महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकासाठी आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलं, प्रत्येक नागरिकासाठी. मला सांगा, तुमच्या आयुष्यात कधी असं झालंय का की घरातल्या कोणाला अचानक ऑपरेशन करायची वेळ आली आणि हॉस्पिटलने सांगितलं की 2-3 लाख रुपये लागतील. त्या क्षणी काय वाटतं? शेती गहाण ठेवायची, सोनं विकायचं, नातेवाईकांकडे हात पसरायचे, हेच पर्याय दिसतात ना. पण मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने एक अशी योजना आणली आहे जी या परिस्थितीत तुमची खरी मदत करू शकते. त्या योजनेचं नाव आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि त्याच्याशी जोडलेली केंद्र सरकारची आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. तर आज आपण या दोन्ही योजनांची सविस्तर माहिती घेऊया. कोण पात्र आहे, किती पैसे मिळतात, कुठे उपचार होतात आणि अर्ज कसा करायचा, हे सगळं आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. व्हिडिओ पूर्ण बघा, कारण शेवटी एक महत्त्वाची माहिती आहे जी अनेकांना माहीत नाही. आणि हो, विषयाला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर बॉसवाला मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनही नक्की दाबा. तर मित्रांनो, सुरुवात करूया योजनेच्या इतिहासापासून, कारण ही योजना एका दिवसात तयार झाली नाही. यामागे अनेक वर्षांचा प्रवास आहे. महाराष्ट्र सरकारने 2 जुलै 2012 रोजी या योजनेची सुरुवात केली. त्यावेळी तिचं नाव होतं राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना. सुरुवातीला ती फक्त 8 जिल्ह्यांमध्ये पायलट म्हणून चालवली गेली. प्रतिसाद चांगला मिळाला, लोकांना फायदा झाला आणि मग 21 नोव्हेंबर 2013 रोजी ही योजना महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये लागू करण्यात आली. नंतर या योजनेचं नाव बदलून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना असं ठेवण्यात आलं, थोडक्यात MJPJAY. त्यानंतर केंद्र सरकारने 23 सप्टेंबर 2018 रोजी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच ABPMJAY ही राष्ट्रीय योजना सुरू केली. आता या दोन्ही योजना एकत्र आल्या आणि एकात्मिक योजना तयार झाली. केंद्र आणि राज्य सरकार यासाठी 60 जसे 40 या प्रमाणात खर्च उचलतात. म्हणजे 60% केंद्र सरकार आणि 40% महाराष्ट्र सरकार. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1 जुलै 2024 पासून या योजनेचा विस्तार करण्यात आला आहे आणि आता ती महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी लागू आहे. महाराष्ट्र सरकारने 28 जुलै 2023च्या शासन निर्णयानुसार हा मोठा बदल केला आहे. आता कोणत्याही प्रकारचं रेशन कार्ड असो वा नसो, महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळू शकतो. आता बघूया या योजनेचे मुख्य फायदे काय आहेत, कारण हेच तुम्हाला सर्वात जास्त जाणून घ्यायचं असेल. पहिला आणि सर्वात मोठा फायदा, दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचा कॅशलेस उपचार. म्हणजे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये 1 रुपयाही द्यायची गरज नाही. हे 5 लाख रुपये फॅमिली फ्लोटर बेसिसवर मिळतात. म्हणजे कुटुंबातील 1 माणूस वापरो, 2 माणसं वापरोत किंवा सर्व वापरोत, एकूण 5 लाख रुपयांपर्यंतचा खर्च कव्हर होतो. देव करो असं होऊ नये, पण समजा एका वर्षात आई बाबा दोघांनाही हॉस्पिटलमध्ये जावं लागलं तर दोघांनाही मिळून 5 लाखांपर्यंतचा खर्च या योजनेत कव्हर होईल. दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे 34 विशेष वैद्यकीय क्षेत्रातील 1356 उपचार पद्धती. म्हणजे हृदयरोग, किडनीचे आजार, कर्करोग, मेंदूचे ऑपरेशन, अस्थिरोग, डोळ्यांचे ऑपरेशन असे अनेक प्रकारचे उपचार या योजनेत समाविष्ट आहेत. एवढंच नाही मित्रांनो, तर रस्ता अपघातातील रुग्णांसाठी वेगळ्या 184 उपचार पद्धती उपलब्ध आहेत. तिसरा फायदा म्हणजे सर्व आधीपासून असलेले आजार पहिल्या दिवसापासून कव्हर होतात. अनेक खासगी विमा कंपन्या म्हणतात की प्री एक्झिस्टिंग डिझीज पहिले 1-2 वर्ष कव्हर होत नाही, पण या सरकारी योजनेत असं नाहीये. तुम्हाला आधीपासून मधुमेह असो, रक्तदाब असो, हृदयरोग असो, पहिल्या दिवसापासूनच उपचार मिळतील. चौथा फायदा म्हणजे फॉलोअप उपचार. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यानंतरही काही उपचारांची गरज असते. या योजनेत 262 फॉलोअप उपचार पॅकेजेस समाविष्ट आहेत. म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतरही पुढील काळातही तुम्हाला अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही. पाचवा फायदा म्हणजे आयुष्मान भारत योजनेचा लाभ देशभर. जर तुम्ही महाराष्ट्राबाहेर दुसऱ्या राज्यात असताना आजारी पडलात
तर तिथेही आयुष्यमान कार्डद्वारे उपचार घेता येतात। हे खूप महत्त्वाचं आहे, कारण अनेक मजूर, व्यापारी, विद्यार्थी राज्याबाहेर राहतात। आता एक प्रश्न येतो, या 5 लाखांमध्ये नक्की काय काय कव्हर होतं? तर मित्रांनो, हे ऐकून तुम्हाला आनंद होईल। या पॅकेजमध्ये सामान्य वॉर्डातील बेड चार्जेस समाविष्ट आहेत, नर्सिंग आणि बोर्डिंग चार्जेस आहेत, सर्जन आणि भूलतज्ञांचे शुल्क आहे, डॉक्टरांची कन्सल्टेशन फी आहे, ऑक्सिजन आणि ऑपरेशन थिएटरचा खर्च आहे, ICUचे चार्जेस आहेत, औषधे आणि इम्प्लांटचा खर्च आहे, रक्त संक्रमणाचा खर्च आहे, एक्सरे आणि सर्व निदान चाचण्या आहेत आणि रुग्णालयात असताना जेवणाचा खर्चही समाविष्ट आहे। एवढंच नाही मित्रांनो, रुग्णालयातून घरी जाण्यासाठी एक वेळ वाहतुकीचा खर्च म्हणजे राज्य परिवहन बस किंवा दुसऱ्या वर्गाचे रेल्वे तिकीट हेही या योजनेत दिलं जातं। आणि जर एखाद्या रुग्णाचं हॉस्पिटलमध्ये दुर्दैवाने निधन झालं तर त्याचं पार्थिव गावी नेण्याचा खर्चही या पॅकेजमध्ये समाविष्ट आहे। म्हणजे थोडक्यात हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यापासून ते घरी परत येईपर्यंतचा संपूर्ण खर्च या योजनेत कव्हर होतो। रुग्णाला खरोखरच 1 रुपयाही देण्याची गरज नाही, हे सरकारचं आश्वासन आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, मी या सरकारी योजनेसाठी पात्र आहे का? तर मित्रांनो, या योजनेत वेगवेगळ्या श्रेणी आहेत, त्या आपण समजून घेऊया। कॅटेगरी ए, PMJAY अंतर्गत ज्या कुटुंबांचे नाव सामाजिक, आर्थिक आणि जात गणना 2011 मध्ये आहे आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंब यादीत असलेले कुटुंब यासाठी पात्र आहेत। MJPJAY कॅटेगरी ए अंतर्गत प्युअर रेशन कार्ड, अंत्योदय अन्न योजना कार्ड, अन्नपूर्णा योजना कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड असलेली कुटुंबे येतात। MJPJAY कॅटेगरी बी, हे खूप महत्त्वाचं आहे, पांढरं रेशन कार्ड असलेली कुटुंब, यात सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी येतात आणि ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं रेशन कार्ड नाही पण महाराष्ट्राचं अधिवास प्रमाणपत्र आहे तेही यासाठी पात्र आहेत। म्हणजे तुमच्याकडे रेशन कार्ड नसलं तरी चालेल, फक्त महाराष्ट्राचं रहिवासी असणं पुरे आहे। MJPJAY कॅटेगरी सी, या अंतर्गत येतात सरकारी आणि सरकार मान्यता प्राप्त आश्रमशाळांमधील विद्यार्थी, सरकारी अनाथाश्रमातील मुलं, सरकारी महिला आश्रमातील महिला, सरकारी वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक, याशिवाय पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य जे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या निकषांनुसार पात्र आहेत। आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम मजूर आणि त्यांचे कुटुंब जे महाराष्ट्राबाहेरचे रहिवासी असले तरीही ते या श्रेणीत येतात। पुढची कॅटेगरी आहे MJPJAY कॅटेगरी डी। हे थोडं वेगळं आहे। महाराष्ट्राच्या रस्त्यांवर अपघात झालेले महाराष्ट्राबाहेरचे किंवा परदेशातील नागरिक या श्रेणीत वार्षिक 1 लाख रुपयांपर्यंतचा उपचार मिळतो आणि यासाठी कागदपत्रेही वेगळी आहेत। हॉस्पिटलने पोलिसांना कळवल्याच्या पत्राची प्रत, रुग्णाचा आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट। MJPJAY कॅटेगरी ई, हे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील 865 गावांसाठी आहे। बेळगाव, कारवार, कलबुर्गी आणि बिदर या जिल्ह्यांमधील ज्या कुटुंबाकडे कर्नाटक सरकारने दिलेलं अंत्योदय अन्नपूर्णा किंवा प्राधान्य कुटुंब रेशन कार्ड आहे ते महाराष्ट्राच्या या योजनेचा लाभ घेऊ शकतात। आता बघूया प्रत्येक श्रेणीसाठी कोणती कागदपत्रे लागतात। कॅटेगरी ए साठी PMJAY अंतर्गत आयुष्मान कार्ड आणि वैध ओळखपत्र पुरेसा आहे। कॅटेगरी ए साठी MJPJAY अंतर्गत आयुष्मान कार्ड किंवा रेशन कार्ड म्हणजे पिवळं, AAY, अन्नपूर्णा किंवा केशरी यापैकी कोणतंही एक, सोबत एक वैध ओळखपत्र। कॅटेगरी बी साठी आयुष्मान कार्ड किंवा पांढरं रेशन कार्ड, जर पांढरं रेशन कार्ड नसेल तर अधिवास प्रमाणपत्र किंवा तहसीलदाराचं प्रमाणपत्र, स्वघोषणापत्र आणि वैध ओळखपत्र। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पांढरं रेशन कार्ड आणि स्वघोषणापत्र। कॅटेगरी सी साठी संबंधित संस्थेने दिलेलं ओळखपत्र आणि वैध ID प्रूफ। या सर्वांसाठी वैध ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतंही एक चालतं। आता एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, ही योजना कशी काम करते तर ही योजना ॲश्युरन्स मोडवर चालते। याचा अर्थ काय? साधारण विमा योजनेत आधी तुम्हाला पैसे भरावे लागतात, मग दावा करावा लागतो, मग कागदपत्रे द्यावी लागतात आणि मग पैसे मिळतात। पण ॲश्युरन्स मोडमध्ये असं होत नाही। तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला, उपचार घेतला आणि हॉस्पिटल थेट स्टेट हेल्थ ॲश्युरन्स सोसायटीकडे बिल पाठवतं। सोसायटी थेट हॉस्पिटलला पैसे देते। रुग्णाशी पैशांचा काहीही संबंध नाही। हे खरोखरच कॅशलेस आहे, फक्त नावापुरतं नाही। आता प्रश्न येतो, उपचार कुठे मिळतात? तर या योजनेत सरकारी आणि खासगी अशा दोन्ही प्रकारच्या हॉस्पिटलचा समावेश आहे। यांना नेटवर्क हॉस्पिटल्स असंही म्हणतात। MJPJAY अंतर्गत महाराष्ट्रातील कोणत्याही सरकारी किंवा खासगी नेटवर्क हॉस्पिटलमध्ये तुम्ही उपचार घेऊ शकता। प्रत्येक नेटवर्क हॉस्पिटलमध्ये एक आरोग्य मित्र असतो, हा तुमचा मदतनीस आहे। तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आरोग्य मित्र तुम्हाला योजनेचे कागदपत्र, नोंदणी
आणि सर्व प्रक्रिया करण्यास मदत करतो। त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही। आणि आणखी एक महत्त्वाची सुविधा म्हणजे इमर्जन्सी परिस्थितीत तुम्ही फोन किंवा ईमेलद्वारे सूचना देऊन उपचार सुरू करू शकता। म्हणजे अपघात झाला, रात्री अचानक आजारी पडलो, अशा वेळी आधी उपचार सुरू होऊ शकतात, कागदपत्रे नंतर देता येतात। तसेच एक डेडिकेटेड कॉल सेंटर आहे जिथे तुम्ही योजनेची माहिती घेऊ शकता, तक्रार नोंदवू शकता। हे पूर्णपणे मोफत आहे। संपूर्ण योजना पेपरलेस आहे, एका डेडिकेटेड पोर्टलवर चालते। मित्रांनो, या योजनेचा आकार किती मोठा आहे हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल। या एकात्मिक योजनेत आता अंदाजे 2,72,00,000 कुटुंबे म्हणजे सुमारे 12.5 कोटी नागरिक समाविष्ट आहेत। ही महाराष्ट्राची जवळजवळ संपूर्ण लोकसंख्याच आहे। याचा अर्थ असा की तुमचे आई वडील, भाऊ बहीण, शेजारी, ओळखीचे सगळ्यांनाच या योजनेचा फायदा होऊ शकतो। फक्त माहीत असणं आवश्यक आहे। आता एक व्यावहारिक उदाहरण बघूया, जेणेकरून हे सगळं तुम्हाला अधिक स्पष्ट होईल। समजा रामभाऊ एक शेतकरी आहेत नाशिक जिल्ह्यातील। त्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे। अचानक त्यांना छातीत दुख लागलं, डॉक्टरांनी सांगितलं की ब्लॉकेज आहे, अँजिओप्लास्टी करावी लागेल, खर्च येईल जवळपास 1.5 ते 2 लाख रुपये। रामभाऊ खुश होऊन गेले, कारण ते MJPJAY कॅटेगरी ए मध्ये येतात। त्यांनी जवळच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये जाऊन आरोग्य मित्राला भेटले, केशरी रेशन कार्ड आणि आधार कार्ड दिलं, आयुष्मान कार्ड नोंदणी झाली आणि संपूर्ण अँजिओप्लास्टी मोफत झाली। घरी परत येताना राज्य परिवहनच्या बसचं तिकीटही योजनेतून मिळालं। रामभाऊंनी 1 रुपयाही खर्च केला नाही। आता दुसरं उदाहरण, सुनीताबाई पुण्यात एक शिक्षिका आहेत, सरकारी कर्मचारी आहेत। त्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे। त्यांना किडनी स्टोनचा त्रास झाला, त्याही कॅटेगरी बी अंतर्गत पात्र आहेत आणि त्यांचाही संपूर्ण ऑपरेशनचा खर्च या योजनेत कव्हर झाला। आता तिसरं उदाहरण, विकास हा एक तरुण आहे, महाराष्ट्राबाहेर गुजरातमध्ये काम करतो। समजा परत येताना दुर्दैवाने पुणे मुंबई महामार्गावर त्याचा अपघात झाला। तो महाराष्ट्राचा रहिवासी नाही, पण अपघात महाराष्ट्रात झाला, त्यामुळे कॅटेगरी डी अंतर्गत 1 लाखांपर्यंतचे उपचार त्याला मिळाले। मित्रांनो, आता काही असे मुद्दे सांगतो जे खूप कमी लोकांना माहीत आहेत, पण ते जाणून घेणं खूप गरजेचं आहे। पहिली गोष्ट, जर तुमच्याकडे रेशन कार्डच नाही पण तुमच्याकडे महाराष्ट्राचं अधिवास प्रमाणपत्र आहे, तरीही तुम्ही यासाठी पात्र आहात। बरेच लोक विचार करतात की आपल्याकडे रेशन कार्ड नाही म्हणून आपल्याला फायदा मिळणार नाही, तर हे चुकीचं आहे। दुसरी गोष्ट, काही उपचार फक्त सरकारी हॉस्पिटलमध्येच होतात, यांना ट्रीटमेंट रिझर्व फॉर गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स असं म्हणतात। या योजनेत अशा 119 उपचार पद्धती आहेत ज्या फक्त सरकारी हॉस्पिटलमध्येच मिळतील। त्यामुळे जर तुमच्या आजाराचा उपचार खासगी हॉस्पिटलमध्ये होत नसेल तर सरकारी हॉस्पिटलमध्ये जा। तिसरी गोष्ट, आयुष्मान भारत कार्ड हे फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतात वापरता येतं। म्हणजे तुम्ही दिल्लीत, गुजरातमध्ये, कर्नाटकमध्ये कुठेही असताना आजारी पडलात तर तिथेही हे कार्ड वापरता येतं। चौथी गोष्ट, ही योजना पूर्णपणे पेपरलेस आहे। तुम्हाला ढीगभर कागदपत्रे जमवायची गरज नाही। हॉस्पिटलमधला आरोग्य मित्र तुम्हाला सर्व प्रक्रियेत मदत करेल। तर मित्रांनो, आता तुम्हाला पूर्ण माहिती मिळाली असेल। महाराष्ट्र सरकारने ही योजना आणली आहे कारण आजारपणाचा आर्थिक बोजा एखाद्या कुटुंबाला उद्ध्वस्त करू नये, एखाद्या गरीब शेतकऱ्याने शेती विकून ऑपरेशन करण्याची वेळ येऊ नये। म्हणूनच 5 लाखांपर्यंतचा संपूर्ण खर्च सरकार उचलतं आणि रुग्णाने फक्त उपचार घ्यायचे असतात। आता तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो, हा व्हिडिओ फक्त तुमच्यापुरता ठेवू नका। तुमच्या घरातल्या वृद्ध आईबाबांना, शेजाऱ्यांना, खेड्यातल्या नातेवाईकांना हा व्हिडिओ पाठवा। कदाचित आज तुम्ही कोणाचे तरी लाखो रुपये वाचवाल। माहिती हीच सर्वात मोठी मदत आहे। तुम्हाला आणखी कोणत्या योजनेविषयी व्हिडिओ पाहायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या बॉसवाला चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com, व्हॉट्सअप करा 9108014192। बॉसवाला, बी द बॉस।